राज्याच्या राजकारणात जेवढ्या वेगाने घडामोडी घडत नाहीत तेवढ्या वेगाने सध्या गोकुळ दूध संघाच्या राजकारणात घडत आहेत। एकीकडे सत्ताधाऱ्यांनी प्रशासक आणलाय, शेकडो संस्था अपात्र ठरल्या आहेत आणि नेत्यांमध्ये रोज शाब्दिक चकमकी उडत आहेत। अशा या गोंधळात गोंधळ असलेल्या परिस्थितीत एक मोठा आणि धक्कादायक विधान समोर आले। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाने दावा केलाय की कोऱ्या स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, 1 कोटीचे पैज लावतो, गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार। आता खरोखरच गोकुळ बिनविरोध होऊ शकते का? यामध्ये महाविकास आघाडीला काही जागा सोडण्याचा फॉर्म्युला काय आहे आणि या सगळ्यात सर्वात महत्त्वाची भूमिका असणारे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील नेमका कोणता राजकीय डाव खेळणार आहेत, पाहूया सविस्तर। नमस्कार, मी हर्षवर्धन भोसले, सकलमध्ये आपले स्वागत आहे। सर्वप्रथम पाहूया यड्राव करण्याचा दावा का केला आणि यामागे महायुतीची काय रणनीती असू शकते। नुकतेच राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली ठराव दाखल करण्यासाठी महायुतीचे शक्ती प्रदर्शन झाले। याच मेळाव्यात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील शिरोळ तालुक्यातील संस्थांचे ठराव मुश्रीफांना देण्यात आले। त्यावेळी जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी जाहीर दावा केला की गोकुळची निवडणूक बिनविरोधच होणार। मी कोऱ्या स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, 1 कोटीचे पैज लावतो, पण निवडणूक बिनविरोध होणार। संजय पाटील यड्रावकर हा दावा केवळ हवेत केला गोळीबार नाही, यामागे एक मोठे राजकीय गणित आहे। सध्या महायुतीमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, जनसुराज्य इच्छुकांची मोठी मांदियाळी आहे। जर निवडणूक लागली तर तिकीट वाटपावरून महायुतीत मोठी बंडखोरी होऊ शकते। ही बंडखोरी टाळण्यासाठी आणि गोकुळवरील वर्चस्व निर्विवाद ठेवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांकडून बिनविरोधचे पिल्लू सोडून विरोधकांची आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांची चाचपणी केली जात आहे। राजकीय विश्लेषकांच्या मते संजय पाटील यड्रावकर यांनी अगदी उघडपणे स्टॅम्प पेपरवर लिहून देतो की बिनविरोध निवडणूक होणार या इतक्या आत्मविश्वासाने केलेल्या दाव्यामागे नक्कीच काहीतरी भक्कम राजकीय घडामोडी घडल्या असल्याचा दावा केला आहे। आता नजर टाकूया गोकुळचं राजकारण ढवळून काढणाऱ्या गेल्या काही महिन्यातील राजकीय घटनांकडे। सर्वात आधी आहे 60 वर्षात पहिल्यांदाच प्रशासक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळ प्रशासक नियुक्त करण्याची कारवाई केली। गोकुळच्या इतिहासात अनेक दशकांनंतर प्रशासक नेमण्याची ही नामुष्की आहे। सत्ताधाऱ्यांनी म्हणजे सतेज पाटील गट याला विरोध केला होता, मात्र प्रशासक आल्याने सध्या गोकुळची सूत्रे अप्रत्यक्षरित्या राज्य सरकारच्या म्हणजेच महायुतीच्या हातात गेली आहेत। दुसरी महत्वाची राजकीय घटना म्हणजे अपात्र संस्थांचा सतेज पाटील गटाला धक्का। दुग्ध निबंधकांनी धडक कारवाई करत गोकुळच्या दूध संस्था अपात्र ठरवल्या। यातील मोठा चंक आमदार सतेज पाटील यांच्याशी संबंधित मानला जातो। मतदानाचा अधिकार हिरावून घेण्याच्या निर्णयाविरोधात सतेज पाटील गटाने थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली आहे। तिसरी महत्वाची घटना म्हणजे मुश्रीफांचे शक्ती प्रदर्शन विरुद्ध पाटलांची पोस्टरबाजी। एका बाजूला हसन मुश्रीफ यांनी शक्ती प्रदर्शन करत ठराव दाखल केले, तर नेमक्या त्याच वेळी सतेज पाटील यांनी मुश्रीफांच्या मेळाव्याच्या ठिकाणी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला साथ देऊया, गोकुळ वाचवूया असे फलक लावून थेट आव्हान दिले। आता पाहू की जर निवडणूक बिनविरोध करायची असेल तर महाविकास आघाडी आणि विशेषतः सतेज पाटील यांच्या सोबत काय तडजोड केली जाऊ शकते। राजकारणात अशक्य असे काहीच नसतं। यड्रावकर गटाने केवळ पैज लावले नाही तर बिनविरोधाचा एक अनधिकृत फॉर्म्युलाही चर्चेत आणला आहे। सध्याच्या चर्चेनुसार निवडणूक बिनविरोध करायची असेल तर आमदार सतेज पाटील यांना वाढीव 4 जागा किंवा महाविकास आघाडीला सन्मानजनक जागा सोडण्याचा प्रस्ताव दिला जाऊ शकतो। आता बघूया असे का केले जाऊ शकते। सगळ्यात आधी तर महायुतीची ठरलेली डोकेदुखी। महायुतीकडे धनंजय माडिक, हसन मुश्रीफ, यड्रावकर, PN पाटील गटाचे वारसदार अशी अनेक मोठी नावे आहेत। सर्वांना सामावून घेणे कठीण आहे। दुसरे म्हणजे विखुरलेले मतदान। जर सतेज पाटील यांनी पूर्ण ताकदीने पॅनल टाकले तर संस्था अपात्र होऊनही त्यांच्याकडे मोठी वोट बँक आहे। निवडणूक लागल्यास निकाल कोणाच्याही बाजूने फिरू शकतो। तिसरं म्हणजे वारणा पॅटर्न। या आधीही वारणेच्या नेत्यांनी म्हणजेच विनय कोरे यांनी पुढाकार घेऊन गोकुळ बिनविरोध करण्याचा प्रस्ताव मांडला होता, जो कायदेशीर प्रक्रियांमुळे बारगळला होता। तोच फॉर्म्युला पुन्हा नव्याने आणला जाऊ शकतो। जर सतेज पाटील यांनी हा सन्मानजनक जागांचा फॉर्म्युला स्वीकारला तरच यड्रावकरांची भविष्यवाणी खरी ठरू शकते। आता पाहू गोकुळच्या राजकारणात आमदार सतेज पाटील यांची भूमिका कशी निर्णायक आहे आणि ते काय निर्णय घेऊ शकतात। गोकुळ निवडणूक बिनविरोध होणार की नाही याच्या चाव्या संपूर्णपणे काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या खिशात आहेत। त्यांची सध्याची राजकीय रणनीती पाहता ते सहजासहजी शस्त्र खाली ठेवतील असे वाटत नाही। त्यांच्या भूमिकेचे 3 मुख्य पैलू आहेत, ते पाहूया। पहिला म्हणजे प्रेशर पॉलिटिक्सला विरोध। हसन मुश्रीफ यांच्या शक्ती प्रदर्शनानंतर सतेज पाटलांनी थेट सरकारवर हल्लाबोल केला। प्रशासन अधिकाऱ्यांवर दबाव टाकून कायदा आणि सुव्यवस्था मोडून काय मिळणार आहे
असा संतप्त सवाल त्यांनी केला. त्यांच्या भूमिकेचा दुसरा पैलू आहे ते म्हणजे कायदेशीर लढाई. संस्था अपात्र ठरवण्याच्या निर्णयाला त्यांनी कोर्टात आव्हान दिले. जर कोर्टाने या संस्थांना पुन्हा मतदानाचा अधिकार दिला तर सतेज पाटलांची ताकद दुप्पट होईल आणि मग ते बिनविरोधच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवू शकतात. तिसरी भूमिका म्हणजे समविचारी आघाडीचा डाव. महायुतीत जरी मोठे नेते एकत्र आले असले तरी नाराज होणाऱ्या गटांना सोबत घेऊन शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या माध्यमातून एक भक्कम पर्याय उभा करण्याची सतेज पाटील यांची पूर्ण तयारी आहे. मग या सगळ्याचा निष्कर्ष काय, तर सतेज पाटील हे सहजासहजी 4 जागांच्या तडजोडीवर थांबतील असे त्यांचे राजकीय रेकॉर्ड सांगत नाही. तसेच गोकुळच्या 5 वर्षातील शेवटचे 1 वर्ष वगळता सत्तेच्या केंद्रस्थानी आमदार सतेज पाटील होते. मग आता फक्त 4 किंवा तत्सम जागांवर समाधान मानून निर्णय घेण्याच्या प्रक्रियेपासून स्वतःला ते दूर ठेवतील असं वाटत नाही. त्यामुळे जोपर्यंत अंतिम मतदार प्रसिद्ध होत नाही आणि हायकोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत सतेज पाटील आपले पत्ते उघड करणार नाहीत. तुम्हाला काय वाटतं, सतेज पाटील यांनी तडजोड करून निवडणूक बिनविरोध करावी की कोल्हापूरच्या परंपरेनुसार निवडणुकीचा धुरळा उडावा? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम.